दैनिक ऐक्य हे साताऱ्याचं 100 वर्ष जुनं वृत्तपत्र आहे. संपादक हे अगदी बैठकीतले मित्र असल्यामुळे त्यांनी काहीही लिहायची परवानगी मला दिली. गेली 3 वर्ष मेडिको सोशल या सदरामध्ये मी तिथे काही काही लिहित असतो, दर 15 दिवसांनी एकदा. पण हेच लिखाण वाचून तुमच्यासमोर आणावं असं वाटलं, कारण वाचताना एक वेगळ्या प्रकारची लय त्याला येते आणि लेखकाला काय म्हणायचंय कदाचित त्याच्या वाचण्यामुळे जास्त समजतं. त्यामुळेच हा सगळा प्रपंच. आई ग, औच हा एक उद्गार नव्हे, अभिव्यक्ती आहे. आकस्मिक लागलं, दुखलं की वेदनादर्शक उद्गार म्हणजे आई ग, औच. हा उद्गार नैसर्गिकपणे बाहेर पडतो. आपल्या बुद्धीच्या किंवा इच्छाशक्तीच्या आवाक्याच्या पलीकडे जाऊन तो बाहेर पडतो. कुणी मागून चिमटा काढला तर पहिल्यांदा आई ग बाहेर पडतं आणि मग हा डुक्कर कोण वगैरे विचार मनात येतात. थोडक्यात औच हा आरेला कारेसारखा बाहेर पडत असतो. शारीरिक वेदना झाली, गाडीला ठोकर बसली, हातातून वस्तू पडली, चटका लागला तर औच येणं साहजिकच आहे. तो एक रिफ्लेक्स असतो. पण मनाला पोचलेला विचार किंवा शब्द ज्या औचला बाहेर आणतो तो औच विचारांती बाहेर येतो. हे आई ग फक्त उद्गार नसतं, एक अभिव्यक्ती, एक एक्सप्रेशन असतं आणि बऱ्याच अंशी ते या वेदनेवरचा बाम असतं. मध्यंतरी एका 7-8 वर्षाचा मुलगा आणि त्याच्या वडिलांचं संभाषण कानावर पडलं. गाडीतून उतरताना मुलाला कोपराच्या मागे धक्का लागला आणि हातात झिंजिण्या येऊन तो कळवळून रडू लागला. वडील म्हणले, काय झालं? ओ इट हिट माय फनी बोन, असं मुलगा म्हणाला. वडील म्हणले, अरे त्या बोनला तूच फनी म्हणतोयस ना, मग त्याला टच झाल्यानंतर तू रडतोस कसा? मुलाच्या झिंजिण्या थांबल्या की नाही मला माहिती नाही, पण त्या वडिलांच्या हुशारीमुळे तो कसनुसा का होईना हसला. त्याचं औच म्हणून झाल्यानंतर वडिलांनी त्याला एक विचार दिला. पहिल्यांदा फिजिकल औच आला आणि मग विचार आला. एखाद्यानं दुखवलं, मनाविरुद्ध काही केलं, अपमान झाला, अन्याय झाला अशी भावना आली तर ते व्यक्त होईल. ते आई ग वेगळंच असतं. ते व्यक्त झाल्याने अन्यायाला वाचा फोडल्याचं समाधान असतं. त्यामध्ये झालेली घटना परतवण्याची, न्याय मिळवण्याची शक्यता किंवा आशा नसते. आय एम हर्ट, इट हर्ट, मी दुखावला गेलो, हे तिथं म्हणायचं असतं. याला म्हणतात नॉन व्हायलंट कम्युनिकेशन. या अभिव्यक्तीमध्ये हिंसा नाही. तू मूर्ख आहेस, साहेब मुस्कटदाबी करत आहेत असा सूर नाही. यामध्ये समोरच्याला सुधारण्यासाठी, उपरती होण्यासाठी म्हणून काहीही म्हटलं जात नाही. पण असं प्रामाणिक औच ऐकल्यानंतर समोरचा माणूस हलून जाऊ शकतो. औचचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे महात्मा गांधी असं म्हणतात, मला स्वातंत्र्य हवं असा एक अहिंसात्मक औच. तुम्ही माझ्या देशाला लुटलं आहे वगैरे काही न म्हणता फक्त ते औच म्हणत राहिले आणि स्वातंत्र्य मिळालं. औचचं तत्वज्ञान घराघरामधलं संस्कार असायला पाहिजे. पूर्ण विचारांती औच म्हणायचा हक्क मुलांना समजावून द्यायला हवा. याचं कारण औच हे शत्रू बलाढ्य असला तरी सुद्धा म्हणता येतं. आपण परिस्थितीसमोर हतबल असलो तरी औच म्हणता येतं. आपलं जवळचं माणूस जेव्हा आपल्याला दुखावतं तेव्हा ताणून नातं न तोडता फक्त औच म्हणता येतं. औचची इमोजी व्हॉट्सॲपवर पाठवता येते. अगदी काही नाही तर आपल्या मनाशी औच म्हणता येतं. अशा म्हणण्यानी एक निचरा होतो. मनावरचं ओझं बऱ्याच प्रमाणात उतरतं. समोरची व्यक्ती सुधारण्याचा हेतू नसला तरी ती शक्यता वाढते. पुढच्या वेळी तसा अपमान न होण्याची शक्यता वाढते. आमच्या पुण्यामध्ये तर औच म्हणण्याची वेळ पदोपदी येते आणि परत अपमान न होण्याची शक्यता मात्र कधीच दूर होत नाही. कधी कधी औच म्हणण्याच्या पलीकडे घटना घडतात. मारुतीच्या स्पेअर पार्टच्या दुकानात जाऊन एक गदा द्या असं म्हणणाऱ्या माणसाबरोबर दुकानदाराने न औच म्हणावं न रागवावं, उलट त्या माणसाला एंटरटेनमेंट टॅक्स म्हणून चहा पाजावा.
मला औच माहिती नव्हतं, तेव्हाची गोष्ट आहे. एक मोठी संत समान व्यक्ती ऑपरेशन टाळायचं म्हणून 4-5 वर्ष माझ्याकडे उपचार घेत होती. आणि एक दिवस अचानक इतरत्र कुठेतरी ऑपरेशन करून घेऊन प्रसन्नपणे माझ्यासमोर उभी राहिली. तुम्ही मनाला लावून घेऊ नका, रागवू नका असं म्हणाली. मी थोडा थांबलो आणि मी म्हणालो, मी संत नाहीये. माझ्या मनाला खूप लागलेला आहे आणि मला खूप राग आलेला आहे. आपल्याला शुभेच्छा. त्यांच्या प्रसन्नपणाचं पुढे काय झालं मला माहिती नाही, पण मी मात्र पटकन शांत झालो. ऐक, शारीरिक ऐक वेगळं आणि मानसिक वेगळं हे आता हळूहळू तुम्हाला समजलं असेलच. पण जर मानसिक औच म्हणायचं असेल तर तारतम्य बाळगावंच लागतं. औच मनात येण्याचा सर्वांना समान हक्क आहे, पण तो व्यक्त करताना स्वातंत्र्य आणि सामाजिक जबाबदारीचं भान ठेवावंच लागतं. मी दुखावला गेले इथपर्यंत औच ठीक असतं, पण त्यानंतरचं तुझं हे नेहमीच नाटक आहे असा रामशास्त्रींसारखा निर्णय दिला गेला तर औच आपली मर्यादा ओलांडून पुढे जातं. तर मंडळी, लहान मुलांपासून ऐकगचं ट्रेनिंग मुलांना देऊ. त्यातून हळूहळू आपल्यामुळे कोणी दुखावलं गेलं आहे का अशी जाण असणारा माणूस अवतीभोवती तयार होईल. या अहिंसक औचच्या शक्तीने एक भला मोठा देश स्वतंत्र झाला. मग आपल्या मनातले कोपरे जळमटांपासून नक्कीच मुक्त होऊ शकतात. यूट्यूब चॅनलवरचे पॉडकास्ट तुम्ही ऐकत आहातच. दर शुक्रवारी नवीन अपलोड करण्याची जबाबदारी आमची आहे. तुम्हाला ते आवडतायत किंवा नाही आवडतायत हे तुमच्या कॉमेंट्सद्वारे तुम्ही आम्हाला कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ही नेहमीची घिसीपिटी वाक्य म्हणावीत की नाही याचा विचार मी करतो आहे. पण तुम्हाला आनंद होत राहावा आणि तुमच्या आनंदामुळे आम्हाला आनंद होत राहावा याची मी अपेक्षा करतो.